संघातर्फे पहिले षटक शुभम आणि आहे युवा चेंडू अतिरिक्त धावेत पडतो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि आता आम्ही चाललो आहे ते टुर्नामेंट खेळायला चाललो आहे. म्हणजे जवळच्याच गावामध्ये अंडरमच्या मॅची भरवलेल्या आहेत. तिकडे आता आम्हाला जातो आहे. म्हणजे आता आमची टीम खाली जमते आहे सर्वजण. आणि कोणाबरोबर आहे मॅच ती माहीत नाही, कारण त्यांनी ओपन लॉट्स ठेवले आहेत. अंडरमच्या टुर्नामेंट आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल अंडरम मॅची कशा प्रकारे असतात गावच्या. तर व्हिडिओमध्ये जाम धमाल येणार आहे. तर आता आपली टीम बघूया. खाली जमलेत रस्त्यावर आमच्या स्टॉपवरती. इकडूनच जाऊया. या साईडून आपली वाट माहिती तुम्हाला. खाली रोड आहे, तिकडे सर्वजण जमणार आहेत. बहुतेकशे पोरं गेलेले आहेत. आणि आता आपण जाऊन बघूया कोण कोण प्लेयर आहेत ते. तुम्हाला प्लेयर पण सांगतो, कोण कोण बॅट्समन आहेत, बॉलर आहेत तुम्हाला सांगतो इकडे. चला तर भेटूयात खाली रोडला. आजची मॅच तुम्हाला बघायला भेटेल. आणि आमच्या टीमचा आयकॉन प्लेयर आहे आदित्य 11. फलंदाजीचा प्लेयर आहे इकडे मस्तपैकी. आणि इकडे टीम सर्व जमले आमची, बघू शकता. हा ओपनिंगचा बल्लेबाज आहे राज, तुम्ही ओळखत असाल याला. गेल्या वर्षी 6 बॉल 6 सिक्स टाकलेले आहेत. म्हणूनसाठी आम्ही घेऊन जातो याला. आणि एम डी पण गेल्या वर्षी खेळलेला आहे. पुरा स्कोर मानून दिलेला आहे एम डीनं आम्हाला. आमच्या विकेट पडल्या होत्या 6-7 विकेट पडल्या होत्या. आणि हा खेळला होता गेल्या वर्षी. आणि तिकडे ओपनिंग बॅट्समन बघू शकता इकडे बघा. हां, त्याला काय बोलू शकत नाही आम्ही. आणि इकडे प्रॅक्टिस चालू आहे आमच्या टीमची. प्रॅक्टिस चालू आहे, चांगली प्रॅक्टिस कर एकदम. आणि एक प्लेयर गेलेला आमचा सोडायला थोडा. आणि मौसम बघू शकता इकडे, एकदम माहोल झालेला आहे मौसम. आणि तिकडे पण काजू वगैरे काढतात बघू शकता सूरज. आणि इकडे बॉलिंगचा सराव चालू आहे थोडा. एम डी आमचा मेन स्विंगचा बॉलर आहे एम डी, बघू शकता इकडे बॉलिंग. हां, आणि तो ओपनिंग बॅट्समन आहे तिकडे बघू शकता. प्रॅक्टिस चालू आहे. आणि एक राज आहे, त्या दोघांना आम्ही आता ओपनिंग उतरवणार आहे. बॉल बघितला का. आणि आज काय पण झालं तरी ट्रॉफी आम्ही आणणार आहे इकडे पहिल्या नंबर. वारा सुटला आहे, गार एकदम थंडगार वारा सुटलेला आहे. आता आमची टीम पोचलेली आहे इकडे बोरवाडीमध्ये. आम्ही पोचलेलो आहे बघू शकता इकडं. आणि ह्या साईडला इकडे मॅच चालू आहे टुर्नामेंट हँडरमच्या, बघू शकता. तुम्हाला दाखवतो ते बघा इकडे. ह्या साईडला मॅच चालू आहेत सर्व. तिकडे ओरमच्या टुर्नामेंट चालू आहेत. आणि इकडे आलेले आहेत, मला दाखवतो. आमची टीम इकडे आहेत आणि इकडे प्रॅक्टिस करतायत. आणि इकडे ट्रॉफी ठेवल्यात बघू शकता. आणि काय रे, कोण जिंकला? कोण ते जिंकले? प्रथम चेंडू टाकण्यास वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक संघातर्फे पहिले षटक शुभम आणि आहे युवा चेंडू अतिरिक्त धावेत पडतो. शुभम पुढे चेंडू टाकण्यास शुभम सज्ज. स्ट्राईकला तो राज. पाहूया आपल्या संघासाठी मोठे फटके अतिक्रमण करतात का राज. आणि धाव आणि ते युवा चेंडू अतिरिक्त धावेत भर पडतोय. आणि सुंदर अतिपथावर शुभम शिवम आणि आधी ते द्वितीय ट्रिपल आउट असता बोलला सुबोध पाहूया. सुबोध
सुंदर रंगाचे जे चेरी जातोय उच्च, परंतु डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी स्ट्राईक लागते पण नाही. पावला करणे एखादा मोठा फटका लागत का पण नाही. आणि कसा डल्ला चेडू पावर झाला होते त्या क्षेत्राचं झेलवर आणि इथे मात्र झेल सुटले. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेतील संघाची धावसंख्या वाढते आणि पाहूया प्रणय एका मिनीची चरी संघाकडून खेळला जाणारा हा हार्ड हिटर पाहूया आपल्या संघासाठी. स्ट्राईक लागते प्रणय आणि ते निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर अशी वेगळी पाहायला मिळते. सोबत आणि ते ट्रिपल आउट असता चेंडू काही समजला नाही आणि दुसरा झटका बसता येतो पुण्याच्या रूपात. पर्यंतची जागा घेतोय राज. राज राष्ट्रसोबत राज सुंदर असा इथे दुसऱ्या षटक संपतो. दुसऱ्या षटकात आपल्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. सुवर्ण षटक हाना मारणे षटक पाहूया. बनते करता आले ते युवराज. स्ट्राईक लेते बनते. नॉन स्ट्राईक लेते राज पाहूया आपल्या संघासाठी. बनते उत्कृष्ट साहित्य गोलंदाजी पाहायला मिळतो युवराज आणि सुंदर असा इथे चेंडू चलगडा चेंडू आहे निर्धाव. पाहूया विराज आणि इथे वाईट चेंडू अतिरिक्त धावेत भर पडते. पाहूया म्हणते आधी दिलेचा वाईट लेनचा चेंडू गोलंदाजी मार्फत विराज आणि आधीतील एक वाईट लेनचा चेंडू करावाशी गोलंदाजी पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केले. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. पाहूया विराज गोलंदाजी मार्फत विराज. स्ट्राईक लागते राज. पाहूया आपल्या संघासाठी आणि इथे धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकातील अक्षरचा चेंडू त्या षटकाला तुम्ही पाया झेल होते. त्या षटकाला झेलवर आणि ते झेलबाद. तर आता आम्ही आलेलो खेळून. मॅच काही जिंकलेलो नाही आहेत. थोडी मॅच बॅटिंग बेकार झाली आमच्या पोरांची. कमी रन झाले त्याच्या पाया हरलेले आहेत. आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात लवकरच एक आपल्या कोकणातील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.